राहुरी तालुक्यातील कोळेवाडी येथे हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. एका 31 वर्षीय विवाहितेने आपल्या 1.5 वर्षाच्या मुलाला फासावर लटकवून नंतर स्वतः फाशी घेतल्याची दुर्दैवी घटना दिनांक 16 जून रोजी सकाळी उघडकीस आली. आशा सूर्यभान आंबेकर वय 31 वर्ष व शिवांश सूर्यभान आंबेकर वय 1.5 वर्ष राहणार चोपडे वस्ती कोळेवाडी तालुका राहुरी असे मृतांचे नावे आहेत. या घटनेबाबत मिळालेली माहिती अशी की आशा सूर्यभान आंबेकर यांचा सुमारे 3 वर्षांपूर्वी विवाह झाला होता. घरगुती कारणाच्या वादातून आशा आंबेकर या गेल्या 1 वर्षांपासून माहेरी संगमेर येथे राहत होत्या. 4-5 दिवसांपूर्वी त्या सासरी कोळेवाडी येथे आल्या होत्या. दिनांक 15 जून रोजी रात्री आशा आंबेकर या आपल्या 1.5 वर्षाच्या मुलासह दाराला आतून कडी लावून झोपल्या होत्या. मध्यरात्रीच्या सुमारास आशा आंबेकर यांनी आपल्या राहत्या घरात अगोदर त्यांच्या 1.5 वर्षाच्या मुलाला दोरीच्या साहाय्याने फाशी दिली. त्यानंतर स्वतः फाशी घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. सूर्यभान आंबेकर हे दिनांक 16 जून 2026 रोजी सकाळी झोपेतून उठले तेव्हा त्यांनी घराच्या खिडकीतून आत डोकावले असता त्यांची पत्नी व 1.5 वर्षाचा चिमुकला मुलगा फासावर लटकल्याचे त्यांना दिसले. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख, पोलीस कॉन्स्टेबल रामनाथ सानप यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि स्थानिक तरुणांच्या मदतीने घराचा दरवाजा तोडून मृतदेह फासावरून खाली उतरवला. रुग्णवाहिका चालक रवींद्र देवगिरे यांनी आई व मुलाचा मृतदेह राहुरी येथील ग्रामीण रुग्णालयात नेला. शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. आशा आंबेकर यांनी पोटच्या मुलाला फाशी देऊन स्वतः फाशी का घेतली याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. मात्र हृदय पिळवटून टाकणाऱ्या या घटनेमुळे संपूर्ण तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेबाबत राहुरी पोलीस ठाण्यात अकस्मात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहेत. टीव्ही न्यूज नेटवर्कसाठी प्रतिनिधी RR जाधव, राहुरी.